नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। नवनियुक्त नगराध्यक्ष रत्ना रघुवंशींनी सलग 5व्यांदा स्वीकारला पदभार। शिवसेनेच्या रॅलीने वेधले शहराचे लक्ष। ढोल ताशे घोषणाबाजीने जल्लोष। नंदुरबार नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर रत्ना रघुवंशी यांनी सोमवारी मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांच्याकडून अधिकृतरित्या पदभार स्वीकारला। या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या भव्य रॅलीतून शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। नंदुरबार जिल्ह्यातून सलग 5व्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी होत नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळणाऱ्या रत्ना रघुवंशी या एकमेव नगराध्यक्ष ठरल्या आहेत। पालिकेत शिवसेनेचा दणदणीत विजय। नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले। 21 डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह एकूण 41 पैकी 29 जागांवर दणदणीत विजय मिळविला। नंदुरबारकरांनी पुन्हा एकदा शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पालिकेची सत्ता शिवसेनेकडे सोपवली। पदभार स्वीकारताना जल्लोष। सोमवार दिनांक 22 डिसेंबर नवनियुक्त नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांच्याकडून पदभार स्वीकारला। यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शिरीष चौधरी, ज्येष्ठ नेते प्राध्यापक रवींद्र चौधरी, युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला। पदभार स्वीकारताच पालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या गजरात आणि आतिषबाजीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॅलीने वेधले लक्ष। सोमवारी सकाळी 11 वाजता आमदार कार्यालयापासून नगर परिषद कार्यालयापर्यंत शिवसेनेच्या वतीने भव्य रॅली करण्यात आली। पारंपरिक वाद्ये, ढोल ताशे आणि डीजेच्या तालावर शिवसैनिकांनी ठेका धरत जोरदार घोषणाबाजी केली। रॅलीच्या अग्रभागी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी व महिला नगरसेविका होत्या। त्यांच्या पाठोपाठ आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शिरीष चौधरी, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी, डॉक्टर विक्रांत मोरे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। पालिकेच्या उंबरठ्याला नतमस्तक। नगर परिषद ही नागरी जीवनाची आधारस्तंभ संस्था असून जनतेच्या सेवेसाठी कार्य करणारी आहे। जनतेने दिलेल्या सेवेच्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी व नगरसेवकांनी पालिका इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला नतमस्तक होऊन आत प्रवेश केला। हुकुमशाही विरोधात लोकशाहीचा विजय। आमदार रघुवंशी। निवडणूक निकालानंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर टीका करताना सांगितले, ही निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई होती। जिल्ह्यात एकाच कुटुंबाची सत्ता लादण्याचा प्रयत्न झाला, मात्र जनतेने लोकशाहीचा मार्ग निवडला। नंदुरबार नगर परिषद ही लोकशाही मार्गाने निवडून येणारी संस्था असून या निवडणुकीत लोकशाहीचा स्पष्ट विजय झालाय। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।